रिसेंटली ऑप्थॅल्मॉलॉजीच्या पोस्टिंगमध्ये ओलापॅटिडिन हे आय ड्रॉपबद्दल शिकायला भेटलं आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्यूट बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटिस शिकलोच. तसेच एक ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस पण असतं, म्हणजे डोळ्यात कचरा वगैरे गेला किंवा फॉरेन पार्टिकल गेले तर त्याच्यामुळे होऊ शकतं, आय रेड पडतो आणि वॉटरी डिस्चार्ज होतो. तर ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण ओलापॅटिडिन यूज करतो. ॲलर्जीमध्ये काय होतं, त्या ॲलर्जीमध्ये एक तर तुमच्या बॉडीमध्ये एक हिस्टामाइन म्हणून असतात, ते रिलीज होतात, ते पण इन्वॉल्व असतात आणि मास्ट सेल पण इन्वॉल्व असतात. ते ओलापॅटिडिन ह्या दोन्हीच्या पण अगेन्स्ट काम करतं, म्हणजे अँटीहिस्टामाइन आहे आणि मास्ट सेल स्टेबलायझर आहे, ड्युअल ॲक्शन आहे त्याची. आणि मग जी आपली असते ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिस, तर मोस्टली त्याच्या ट्रीटमेंटमध्ये आपण हे ओलापॅटिडिन यूज करतो. तर ओलापॅटिडिनचं मेकॅनिझम ॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. एक अँटीहिस्टामाइनिक आणि दुसरं मास्ट सेल स्टेबलायझर. हे दोन्ही पण ॲलर्जी होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि ह्याच्याच क्लासमध्ये अजून 2 ड्रग येतात, एक तर किटोटिफेन येतं आहे आणि दुसरं ॲझेलॅस्टिन. ह्या दोन्हीचं पण सेम मेकॅनिझम आहे, काहीतरी डिफरन्स असते ना थोडेफार, पण ह्या तिन्हीपैकी कोणतं पण आपण यूज करू शकतो. लक्षात ठेवू शकता, ॲलर्जिक कंजक्टिव्हायटिससाठी ओलापॅटिडिन ड्रॉप यूज करू शकतो आपण. लास्ट टाइम आपण बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटिस बघितलं, त्या डोळ्यात चिकट पदार्थ तयार होतो, पण ॲलर्जिकमध्ये फक्त वॉटर डिस्चार्ज असतो, डोळे लाल दोन्हीमध्ये पण पडतात.